काय करावं बाया, 11 वाजले तरी झोप लागत नाही. काय करावं तेच कळत नाही. इकडे बघा. काय झोप लागला कस काय झोप लागना? 11 वाजले तरी झोप लागना. काय करावं? इकडे बघा की. ही बघायला बसलेलं कुंभकर्ण नाही बाई. कुंभकर्ण ही साईडला आहे तर मी म्हणलं बरं का, घोरू नका बरं का. 5 मिनटं हो का असं, 2 मिनटं पण अजून चालू. कसं झोपावं हां? आणि मला म्हणतात इकडं बघ मोबाईल ठेवू दे, झोप की आता. 11 वाजले तर कसं झोपावं सांगा बरं. कसं झोपावं? यांची चांगली झोप होती या. गोरत्या तर चांगलं निभार खरा खरा खरा. आणि मला म्हणतात झोप की आता. 11 वाजले त्या झोपच लागत नाही. गोरण्याच्या आवाजाने कान दुखायला लागलं माझं. ह्यांचं काय आपलं. आणि टोकराला असं डोक्याला हात लावलाय. मी झोपू नाही, मोबाईल घेतलाय म्हणून. झोप लागेल का सांगा बरं? हे घोरत्यात कुंभकर्णावानी. तर देवा कशी झोपू? मी बी नाही झोपत. कडे वाजते काय? म्हणलं ह्यांना सांगितलं एक हिस्सा व आम्ही बाजारात गेलतो. ह्यांनी असं कोण झोपले तर आम्ही गेलतो शनिवारच्या वेळापूरच्या बाजारात गेलतो. तिथं काय झालं व तू सांग काय झालं. बाजारात गेलतो. बाबा म्हातारा होता, एक मुळं एकत बसला होता. आणि आम्ही चाललो आपलं पिशवी घेऊन बाजार करत करत. आणि ते म्हातारा यांना काय म्हणते, असलं घ्यायचं का तुम्हाला? ते म्हणतोय ओ असलं घ्यायचं का म्हणलं तुम्हाला, असलं घ्यायचं का? मुळा धरलाय हातात आणि असलं घ्यायचं का? ह्याने म्हणलं काय लागा कुठलं तरी उपसून आणलं तर काय घे. याला मुळ्याचं नाव सुद्धा येईना. म्हणलं ह्यानं कुठं तरी उपटूनच आणलं तर कुठल्या तरी शेतकऱ्याचं. आणि ही काय बसलाय बाजारात आणि असलं घ्यायचं का हो म्हणतोय. अहो म्हणलं असलं काय म्हणताय मामा, ह्याला मुळा म्हणते ती. म्हणलं मुळा होय हो. ना कुठं जायचं ताय? कुठं? कुठं जायचं या?